डबल श्री शिवाजी हायस्कूल भामध्ये ते वर्ग 10चे विद्यार्थी मराठी विभागाचे प्रमुख धनंजय देशमुख सर यांची मुलाखत घेणार आहेत. माझं नाही विचार. तुझं नाव काय? माझं पूर्ण नाव धनंजय माणिकराव देशमुख. तुमचं शिक्षण कुठपर्यंत? माझं शिक्षण MA मराठी राज्यशास्त्र आणि BA. सर तुम्हाला काय करायला आवडते? मला वाचन आणि लिखाण करायला आवडतं. मी या शाळेला 3 वर्षाच्या आधी जॉईन झालो जेव्हा तुम्ही 8व्या वर्गामध्ये होते. मला 10वीत 68% होते. सर तुम्हाला 12वीत किती मार्क पडले? मला 12वीला 71% होते. सर तुमची हॉबीज काय? मला आवड आहे नवीन गोष्टी वाचण्याची आणि ते लिहून ठेवायची. सर तुमचा आवडता विषय कोणता? माझा आवडता विषय आहे मराठी. मला लहानपणीपासून 2 गोष्टी करायच्या होत्या. एक शिक्षक बनायचं होतं आणि दुसरं सैन्य दलात जायचं. माझ्या गावाचं नाव आहे कमलाबाद. माझं ड्रीम आहे की मला सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करायची. कोणत्या? सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासकीय या सर्व क्षेत्रामध्ये काम करायचं. सर तुम्ही पत्रकार का बनले? मला साहित्याची आवड असल्यामुळे आणि मला लिखाणाची आवड असल्यामुळे मला पत्रकार क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली आणि म्हणून मला लिखाणाच्या माध्यमातून पत्रकारितेत आपण जावं आणि आपले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हे पत्रकार क्षेत्र आहे. म्हणून मी त्या पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतो. सर तुम्ही 10वीत कोणत्या शिकले? मी 10वी वर्ग 5वी पासून वर्ग 1 ते 4 पर्यंत जिल्हा परिषद शाळा डोंगरावरला शिकलो आणि त्यानंतर पहिल्या वर्गात 2रा ते 4था वर्गात सौंदर्यला शिकलो आणि 5वी वर्गापासून 12वी पर्यंत प्रबोधन विद्यालय दर्यापूर येथे शिकलो. सर तुम्ही कोणत्या वर्षी तुम्हाला पत्रकार म्हणून नोकरी मिळाली? मी नोकरी सोबत पत्रकारिता आणि ट्युशन घेतो. जवळपास 6 वर्षापासून मी पत्रकारिता करतो. माझी जन्मतारीख आहे 1 सप्टेंबर 1994. माझं वय आहे 30 वर्ष. सर तुम्ही दिनचर्या मी सकाळी 5 वाजता उठून अर्धा तास फिरायला जातो. तिथून आल्यानंतर सर्व स्वतःची दिनक्रिया झाल्यानंतर 2 तास घरी ट्युशन घेतो. त्यानंतर जेवण करतो. 10:30ला शाळेत येतो. डबल दर्यापूरला जातो. तिथे ट्युशन घेतो. त्यानंतर घरी जातो. 1 तास माझा अभ्यास करतो. 1 तास पत्रकारितेचा लिखाण करतो आणि 10 वाजता जेवण करून 11 वाजता झोपतो. सर तुम्ही मराठी विषय कोणाकोणाला शिकवता? मी वर्ग 8वा 9वा आणि 10वा तीनही वर्गाला मराठी आणि त्यासोबतच सामाजिक शास्त्र हा विषय शिकवतो. सर तुम्हाला कोणता प्राणी आवडतो? मला प्राणी आवडते गाय. सर तुम्हाला खायला काय आवडतं? का मला जे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती आहे त्यामध्ये पुरणपोळी आहे. त्यासोबतच आपली आलू वांग्याची जी भाजी आहे या 2 गोष्टी जास्त आवडतात. सर तुमच्या पत्नीचे नाव काय? पत्नीचे नाव काय? माझ्या पत्नीचं नाव आहे मनीषा. सर तुमच्या आजोबाचं नाव काय? माझ्या आजोबाचं नाव आहे आवाराम. ते शिक्षक आहे. माझं लहानपणापासून स्वप्न का शिक्षक व्हायचं होतं कारण माझे वडील शिक्षक होते. त्याच्यामुळे मलाही आपण ज्या पद्धतीने ज्या विचाराने घडलो त्या विचाराने नवीन पिढी घडावी म्हणून मला शिक्षक व्हायचं होतं. माझ्या आई वडिलांचं एकच स्वप्न होतं की माझा मुलगा हा एक चांगला व्यक्ती आणि त्यानं स्वतःसाठी काहीतरी नोकरी करावी. त्यानं शेती किंवा कोणतं काम करू. तो प्रश्न देखील झाला. सर तुमच्या घरी
शेती किती आहे? हा, माझ्या घरी 5 एकर स्वतःची शेती आहे आणि 5 एकर लागवडीची शेती आहे. माझ्या आईचं नाव आहे निलिमा. माझ्या भावांचं नाव आहे माणिकराव. मी पहिल्यांदा दोन्ही एकाच वेळेस सांगितलं होतं, त्यामुळे कधीतरी घेऊन जायला. ठीक आहे.